दिंडीचा 6वा दिवस आहे। 6व्या दिवसाचा मुक्काम खंबाळे या ठिकाणी असून या ठिकाणी पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक यांनी भेट दिलेली आहे। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने आपल्या जिल्हा प्रशासनाकडून नियोजन आहे? संत निवृत्तीनाथ महाराजांची जे पालखी आहे त्याचा प्रवास सुखरूप व्हावा, तसंच ते ज्या ठिकाणी मुक्कामाला असेल त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षेची जबाबदारी पोलीस खात्याची आहे। त्यासाठी आम्ही पोलीस मुख्यालय तसेच स्थानिक पोलीस स्टेशन यांचा सुमारे 100 अधिकारी अंमलदारांचा बंदोबस्त आहे। त्या व्यतिरिक्त पालखीसोबत पण आपण बंदोबस्त होमगार्डचा दिलेला आहे आणि आत्तापर्यंत पालखीचा प्रवास सुखरूप झालेला आहे। आज रिंगण सोहळ्याला देखील आम्ही चांगलं त्या ठिकाणी नियोजन केलेलं होतं आणि इथून पुढे पालखी जोपर्यंत नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्याच्या हद्दीत आहे तोपर्यंत पालखीची सुरक्षा, वारकऱ्यांची सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस प्रशासन तत्पर राहील आणि सर्व वारकऱ्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा अशा त्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो। काही लोणारवाडीपासून जेव्हा पालखी सुरू झाली तेव्हापासून काही चोरीच्या घटना देखील घडल्या आहेत, काही आरोपीसुद्धा अटकेत करण्यात आले, याबद्दल काय सांगाल? ते दरवर्षीच आपण त्या बाबतीत दक्षता घेत असतो की पालखीमध्ये सर्वसामान्य लोक या ठिकाणी येत असतात, तर तसेच काही समाजकंटक पण येत असतात। चोरीच्या वगैरे इतर काही छेडछाडीच्या घटना घडू नये यावर आपलं बारीक लक्ष असतं आणि अशा घटना छोट्या मोठ्या ज्या घडतात त्याच्यावर तात्काळ कारवाई करत आम्ही असतो, अशा लोकांना अटक पण करत असतो। सर्व वारकऱ्यांना, नागरिकांना मी आवाहन करेल की आपल्या बाबतीत अशी काही घटना घडली तर तात्काळ आपण पोलिसांना संपर्क करावा। पोलीस 24 तास आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत। नक्कीच पोलीस उपाधीक्षकांनी केलेल्या आव्हानाला सर्व वारकऱ्यांनी एक सूचना मानून त्याची अंमलबजावणी करावी आणि या समाजकंटकापासून दूर राहावे। कृष्ण हरी, सालावादप्रमाणे याही वर्षी श्री निवृत्तीनाथ महाराजांची पायदिंडी सोहळा आमच्या या खांबाळे गावामध्ये आज मुक्कामी आहेत। अतिशय जल्लोषामध्ये गावकरी मंडळीने आम्ही हे स्वागत केलेलं आहे। फटाक्यांची आतिषबाजी असेल, फुलांची उधळणी असेल, अतिशय महिला वर्गाने रांगोळी असं अतिशय उत्कृष्टपणाने काम केलेलं आहेत आणि मी सर्व सरपंच या नात्याने या सर्व गावकरी मंडळी ग्रामस्थांचं खूप खूप आभार मानतो। सर्वजण सर्व एकत्र येतात, सर्व सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात आणि या इतका मोठा हा सोहळा पार पडताना त्यांची मदत होते। आपल्या मराठीमध्ये म्हणे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, याप्रमाणे सर्वजण आमची आज ही दिवाळी आणि दसरा मानून सर्व गावकरी एकत्र येतात आणि हे कार्य पार पडत असतं आणि पांडुरंग आम्हाला ही शक्ती देतं, आशीर्वाद देतं, म्हणून आम्ही हे करू शकतो। धन्यवाद। बाबा, साधारणतः किती वर्षापासून आपल्या गावात दिंडी येते? दिंडी येण्यामागचा काय इतिहास आहे? मागचा इतिहास हा पूर्वीपासून येते। आम्ही लहान होतो त्याच्या अगोदरपासून ती आठवत नाही, तशी आम्ही पिढून पारी चालवीत आलो आणि आत्ताही आमचं गाव एकुप्यानं, एक विचारानं सगळे मिळून या दिंडीचा आनंद उत्सव असं मोठ्या उत्साहात पार पाडतं। तरी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, लहान थोर सगळे मिळून जशी काय आमच्या गावची यात्रा आहे अशा पद्धतीनं आणि या सगळ्या घरोघर वारकऱ्यांना नेऊन त्यांना जेवणं खावणं देवळापुढे या सगळ्यांचे पंगत ठेवतो। दरवर्षी असाही दरवर्षापेक्षा यंदाचा उत्सव भव्य दिव्य असा केला। सगळे फटाक्या, रांगोळ्या काय असेल नसेल सगळे जल्लोषात सगळ्या गावानं सहभागी होऊन आणि पुढल्याही वर्षी याच्यापेक्षा परमेश्वर कृपानं अशीच सदिच्छा देऊन आमच्या या दिंडीला सहकार्य राहून देवा, परमेश्वराचं हीच सदिच्छा। नक्कीच हा भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी दिंडीचं पार पडलं। आपल्यासोबत पोलीस पाटील साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने स्वागत? रामकृष्ण हरी। नक्कीच आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्या आशीर्वादानं आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आशीर्वादानं परंपरेने चालणारी ही दिंडी आणि या दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्तानं खरोखर म्हणजे माझ्या 8 वर्षाच्या पाटीलकीनुसार हा यावर्षीचा जो अनुभव आहे हा भव्य दिव्य आहेत आणि हे सर्व मार्गदर्शक हे आम्हाला लाभलेले आहेत आणि या मार्गदर्शकांच्या नियमानुसार आणि हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आज पार पडला आहे। मला खूप खूप अभिमान आहेत, परंतु पोलीस पाटील या नात्याने सांगतो याच अनुषंगाने आम्ही डिपार्टमेंट असेल, आमचे आरोग्य सेवा केंद्र असेल, आरोग्य खातं असेल, तुमचं पाण्याचा खाता असेल, कुठलंही खातं असू द्या, परंतु सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि अनाधिकृत आतापर्यंत आमच्या गावामध्ये कुठलाही असा विवंचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आणि याहीपुढे घडणार नाही याची ग्वाही या ठिकाणी देतो आणि सहकार्य करतो। धन्यवाद। आमच्या गावात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायदिंडी वारी आज आमच्या गावात आली। प्रथमतः मी प्रशासनाचं
परिपूर्ण मनाने स्वागत करतो का त्यांनी टँकर, आरोग्य सेवा आणि तसेच भरपूर लाईटची सेवा, सगळी सेवा दिली. त्याबद्दल मी प्रशासनाचं पण हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या वारकऱ्यांना कुठलाच त्रास झाला नाही. त्याच पद्धतीने आमच्या गावात सर्व एकोप्याने आज महाप्रसादाचा कार्यक्रम विशिष्ट दरवर्षी वेगवेगळे प्रत्येकजण पुढाकाराने पंगत घेतो. तसेच यावर्षी आमच्या गावातील दादा पुंज आंधळे आणि किसन सुखदेव आंधळे या 2 मार्गदर्शकांनी यावर्षीची महाप्रसादाची पंगत घेतली. त्याबद्दल मी ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थांतर्फे त्यांचे मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात दिंडीचं स्वरूप हे बदलतं आहे. त्याच बदलत्या स्वरूपानुसार गावातल्या सर्व सुखसोयी आणि विशिष्ट करून ग्रामसभा ग्रामपंचायत याच्यावर विशिष्ट भर देऊन सुख समृद्धीची करील हीच ग्वाही देतो आणि थांबतो. तेही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.